मुंबई, स्वप्ननगरी मुंबई, देशाची आर्थिक राजधानी मुंबई, एका छोट्या राज्याचं बजेट असावं इतकं आपल्या एकट्या मुंबईचं बजेट आहे। किंबहुना मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा मांडला जातो। पण जगाच्या, भारताच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असणारं हे शहर मुंबई दर पावसाळ्यात मात्र मोठ्या संकटाला सामोरं जात असतात। हाही पावसाळा त्याला अपवाद नाहीये। सगळ्यात अधिक टॅक्स देशाला याच मुंबईतून जातो, पण प्रामाणिकपणे टॅक्स भरणाऱ्या मुंबईकरांच्या पदरी मात्र काय पडतं तर ही आजची परिस्थिती। जलमय झालेले रस्ते, ठप्प पडलेली लोकल, घराघरात शिरलेलं पाणी, मिठी नदीच्या प्रवाहात वाहून जाणारा मुंबईकर, दरड कोसळून जीव गमावणारा मुंबईकर आणि या सगळ्या परिस्थितीत पोटाची खळगी भागवणारा, प्रसंगी गुडघाभर पाण्यातून मिळेल त्या मार्गाने कार्यालयाकरता निघालेला मुंबईकर। आज याला मुंबईचं किंबहुना मुंबईकरांचं स्पिरिट असं जरी गोंडस नाव देण्यात आलेलं असलं तरी देखील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मुंबईकरांची अकदिकता आहे। कारण त्याला माहिती आहे दुसरा आपल्याला पर्यायच नाहीये, कार्यालय गाठायचंय, याच पाण्यातून वाट काढायची आहे। कारण नेहमीची पावसाळा येतो आणि मुंबईकरांची नेहमीची हीच अवस्था होते। जणू काही वर्षानुवर्षापासून सुरू असलेलं हे समीकरण आहे। नियोजनबद्ध नाले सफाई, ब्रिमस्टो वॅट योजना, डॉक्टर चितळे समितीने सुचवलेल्या योजना, या सगळ्याचं काय झालं ही परिस्थिती पाहिल्यानंतर मात्र हा सवाल मनात काहूर माजवतोय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आज आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। किशोरी पेडणेकरांकडून आपण या सगळ्याविषयी प्रतिक्रिया घेणार आहोत। कारण नुकतंच आता जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील म्हटलेलं होतं की नाले सफाईचं काय झालं, कोणाला हे सगळं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं, त्याच्यातून नेमकं हे काय घडतंय ते आज दिसतंय असं म्हणत विरोधकांवर टीकास्त्र डागण्यात आलेलं आहे। पण अर्थातच या सगळ्याला जबाबदार कोण, इथून सुरुवात आहे। आरोप प्रत्यारोप केले जातात, अनेक पक्ष परस्परांवर आरोप प्रत्यारोप करतात, दावे प्रतिदावे हे केले जातात, पण यामध्ये भरडतो तो सामान्य मुंबईकर। विशेषतः या सगळ्याविषयी बोलण्याकरता माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय ही सगळी आजची परिस्थिती आहे? एकंदर पावसाचा जोर आणि एकंदर कोसळत असलेला म्हणजे त्याचं घनता ही नेहमीपेक्षा जास्त आहे, नक्कीच आहे। आणि मुंबई आपण कायम तेच सांगत आलोय की मुंबईची रचना 7 बशांसारखी आहे, म्हणजे आपलं सॉसर। तरी सुद्धा 26 जुलै 2005 जे घडलं त्यानंतर आपण पूर्ण म्हणजे आजच्या घडीला 2 पंपिंग ते आपलं स्टॉर्म वॉटर हे आहे ते 2 अजूनही बाकी आहे। एक मोगरा आहे आणि एक गोवंडी। तिकडचं सॉल्ट कमिशनर काय परवानगी देत नसल्यामुळे ते एक होत नाहीये, पण त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही। सगळीकडे पंपिंग वगैरे महानगरपालिका आपापल्या परीने सगळं काम करते। आणि नुसतं मुंबई शहर नव्हे तर मुंबईच्या बाहेरचं मग ठाणा असेल, नाशिक असेल, पुणे असेल, सगळी शहरं जलमय होत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं आपण ब्लेम करण्यापेक्षा गेल्या 4 वर्षात, गेली 25 वर्ष काय केलं हेच विचारत आले। आज 4 वर्षात का नाही तुम्हाला जमलं? फोडाफोडीचंच राजकारण करताय का, असा आता लोकांनाही प्रश्न पडतोय। त्यामुळे जास्तीत जास्त उपाययोजना करणं आणि ज्या उपाययोजना झाले म्हणजे जर तुम्ही बघितलं तर जे हिंदमाता आहे, हिंदमाताच्या त्या टाक्या ओव्हरफ्लो होऊन पुन्हा पाणी आलेलं आहे। हाय टाईटनी ते बाहेर जातच नाहीये प्रचंड असल्यामुळे। पण तरी पण जर ते केलेलं नसतं तर प्रचंड जलमय झालं असतं, असं तिथल्या
स्थानिकांचं म्हणणं होतं, ते मी तुमच्याच माध्यमातून ऐकलं. अगदी आणि अधिकाधिक जास्त उपाय करणं आणि मुंबईकरांचं स्पिरिट वगैरे नाही, मुंबईकर मुळातच लढवय्ये आहेत. ज्या दाणादाण उडाले शहरांमध्ये इतर, ते नाशिक असेल वगैरे, आपण किशोरीताई, पुणा पण वगैरे मुद्दा हा उपस्थित होतोय, तुम्ही म्हणताय की या सगळ्यामध्ये ब्लेम गेम करण्याची काही आवश्यकता नाही. अगदी बरोबर आहे. आरोप प्रत्यारोप करून काही होत नाही, हे आज मुंबईकरांनी स्वतः पाहिलेलं आहे. पण हे आरोप प्रत्यारोप राजकीय पक्षांमध्ये होत असतात, पण यामध्ये भरडला जातो तो सामान्य मुंबईकर ना, जो जास्त टॅक्स भरतोय. पण आज मात्र त्याच्या वाट्याला काय आलंय? हे मी तुम्हाला पहिलं सांगितलं ना की हा जो पाऊस पडलाय तो ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे. आणि जे कायम म्हणजे ह्या गेल्या 4 वर्षात तर आपण खूपच पाहिलं. यावेळेला तुमचे नाले साफ नाही झाले, तुमचा रेल्वेच्या नजदीक असलेलं हे साफ नाही झालं, सगळ्यांनी आपण पाहिलंय. आम्ही मुंबईकर भोगतोय तसं मग आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही टॅक्स भरतो, जे बोलणार आहेत तेही टॅक्स भरतायत. पण याच्यावर अधिकाधिक अजून काय उपाय करता येतील तर बोली बच्चन करून नाही ना. ज्या वेळेला सॉमॉटर ड्रेन जे झालं आपल्याकडे 26 जुलै, त्यानंतर ब्रिमस्टडचं आणलं ना, त्यामुळे तेव्हा जो पाऊस पडला होता तो 100 MM पण खाली होता, मिलीमीटरच्या. आता जो पाऊस पडतो तो 200, 250, 300. मग ते उपाय केले तर आता अधिकाधिक आणखीन ते केले पाहिजे आणि ते करण्यामध्ये सरकार सकारात्मक असलं पाहिजे. अगदी. चला किशोरीताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर प्रतिक्रियेकरता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.